मंजुश्री आपल्या घराजवळ पोहोचली तेव्हा ताजी किरणं तिच्यावर अभिषेक करत होती आणि सूर्यनारायण प्रसन्नतेनं हसत होता. त्याच्या सहस्त्र किरणांनी जणू तिला तिच्या कार्यासाठी आशीर्वादच दिलेले होते. कोणत्या नजरेनं आपण बघतो यावर आनंद, दुःख अवलंबून असतं. मानण्यावर सगळं काही अवलंबून असतं. अब्जोपती आपल्या संपत्तीवर सुखी नसेल तर त्यांनी दुःखाला निमंत्रण दिलंय असाच अर्थ होईल. आणि जर भिकारी चतकोरीनं संतुष्ट झाला तर तो कुबेराच्या पंक्तीत जाऊन बसेल. अहो काय हे, किती वेळ झोपणार आहात? मला बाय बाय नाही का करणार? तिच्या या वाक्यानं श्रीधर खडबडून जागा झाला. मंजुश्रीतलं तेज बघून काही वेळ दिपून गेला. जणू काही ती ट्रीपलाच निघाली होती. अहो असं वेंधळ्यासारखं पाहत का राहिलाय? चला उठा. तिने त्याच्या अंगावरची चादर ओढली. सुरवंटाचं फुलपाखरू केव्हा झालं होतं कळलंच नव्हतं. तुम्ही आता उठताय का गुदगुल्या करून उठू? श्रीधरला वाटलं म्हणावं कर गुदगुल्या. गुदगुल्या करायला लागली की तिला ओढायचं, बिछाण्यात घ्यायची आणि अहो वेळ होतोय मला. कुठे जायचं, कोणत्या गाडीनं जायचं, कोणत्या रस्त्यानं जायचं हे माहीत नसलेली मंजुश्री जणू जन्मोजन्मीचं नातं असलेल्या गावाला जायच्या उत्साहात निघाली होती. अगं मंजू, आता किती वेळ कराल? तुम्ही असा वेळ लावाल तर मी तुम्हाला इथेच टाकून निघून जाईन ना. श्रीधर आता गोंधळला होता. कोण खरी तेच कळत नव्हतं. मध्यरात्रीची मंजुश्री खरी का आत्ताची मंजुश्री खरी? पोळी भाजी करून ठेवली आहे, आंघोळ करा, मी निघतीये. तिने बॅग घेतली. हा पटकन उठला. पोटात खड्डा पडला होता, घशाला कोरड पडली होती. घोगऱ्या आवाजातच म्हणाला, मंजू आत्ताच निघालं पाहिजे का? वेळ कोणासाठी थांबते का? तिचा प्रतिप्रश्न. तो खांब, मूर्ती. कदाचित ही वेळच शुभ असेल, मला निघावं लागेल. तो आत गेला, नोटांचं बंडल घेऊन आला. हे ठेव. कशासाठी? अगं प्रवास आहे, शिवाय तुला काही खर्च असेल. ती बोलली नाही. तिची बॅग घेतली, पैसे बॅगेत ठेवले. मोबाईल चालू ठेव, मी फोन करीन. ती बोलली नाही, निघाली. मंजू, आता काय? तो पुढे झाला. त्याने तिला छातीशी कवटाळली. तिच्या कपाळाची, गालाची, केसाची तो पटापटा चुंबनं घेत राहिला. स्वतःला विसरला, कर्तव्याला विसरला. शेवटी तो माणूस होता. भावना या प्रत्येकाला असतात. त्याच्या स्पर्शाने, चुंबनाने मंजुश्रीचा तोल सुटतोय का काय अशी अवस्था झाली होती. तिला शब्द आठवले, साथ दे. समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या पुरुषोत्तमाला साथ दे. तिने स्वतःला सावरलं. त्याच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवून घेतलं. बॅग उचलली, चालू लागली. 2 पावलं जाताच त्यांनी मागे वळून बघितलं. 2 थेंब. श्रीधरच्या डोळ्यात तिला 2 थेंब दिसले. तिला वाटलं ते सोबतीला घ्यावेत. लाख मोलाचे ते मोती सोबतीला घ्यावेत. पण कर्तव्य कर्म. ती चालत राहिली. या घराशी 1 दिवसाचा आणि एका रात्रीचा संबंध होता. जन्मा आल्या मातापित्याच्या घराशी अनेक वर्षांचा संबंध होता. पण वेल्या घरापेक्षा दिल्या घराची पायरी उतरताना फार वेदना होतात हे मंजुश्रीला जाणवलं. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं याची जाणीव ठेवून ती निघाली. ती एसटी स्टँडवर आली. गाडीचा बोर्ड न वाचता तिला गाडीत बसायचं होतं. ती एका एसटीत बसली. तिकीट. ती कंडक्टरकडे पाहत राहिली. अहो कुठलं तिकीट देऊ, बोला की. तो खेकसला. एसटीच्या कंडक्टरला वाटत असतं ही माझ्या मालकी हक्काची गाडी आहे, त्यामुळे चिडणं, खेकसणं आलंच. पण त्यामुळे ती जास्तच गोंधळली. अरे कुठं जायचंय तुम्हाला? चिडून नवीन प्रश्न. गाडी कुठे जातीये? तिचा स्वतःला सावरत प्रश्न. कोयनेला जाती. बोला कोणचं तिकीट देऊ? एक कोयना द्या.
बोलायचं म्हणून ती बोलली. कंडक्टरने तिकीट दिलं. गाडी धावत होती. डोक्यातले विचार त्याच गतीनं धावत होते. मन पिसाट झालं होतं. ते आता नवे नवे प्रश्न विचारत होतं. कोयनेला कोण आहे तुझं? काय करणार तिथे जाऊन? कोयनेला स्वागत कसं होईल तुझं? कुठल्या अडचणी येतील तिथं? दिवसभर भटकशील, पण रात्रीचं काय? कोण आश्रय देईल? बघू, ती स्वतःशीच पुटपुटली. पण ते वढाळ मन पुन्हा विचारायला लागलं. तरुण आहेस, सुंदर आहेस. तरुण सुंदर मुली सुरक्षित राहू शकतात का? अंगावर काटा आला. तिने मनाला झटकण्याचा प्रयत्न केला. ते गोचिडीसारखं चिकटलं, काळजाला शोधायला लागलं. काय चाललंय हे? कोण होतीस तू? आईवडिलांच्या मायेच्या कवचात सुरक्षित होतीस तू, आणि हा आता आत्मघातकी प्रवास. कशासाठी त्या विक्षिप्त माणसाची जाहिरात वाचून वेडी झालीस? घरच सोडलंस. काय मिळालं तुला? हक्काचं घर, भविष्यातलं स्वप्न, पतीचं प्रेम, शरीर सुख, का 2 आपुलकीचे शब्द? ती स्वतःशीच पुन्हा पुटपुटली. 2 अनमोल मोती, 2 अश्रूंचे थेंब, पुरुषोत्तमाच्या नेत्रातले 2 थेंब. पोरी, कुठं निघालीस? शेजारी बसलेल्या बाईकडे आत्ता कुठे तिचं लक्ष गेलं. हा ग, एवढी गोंधळली का बाय? काय बरं वाईट? नाही हो, तुझं चित्त काय धाऱ्यावर नाही पोरी. मी मागापासनं बघतोय. काहीतरी अधिक घडले. नाही नाही अहो, तसं काही घडलं नाही. अगं, तुझ्या वयाच्या 4 पट उन्हाळं पावसाळं खाल्ल्यात. खोटं नाही बोलायचं. मंजुश्री सावध झाली. आपली घालमेल या बाईच्या अनुभवी नजरेतनं सुटलेली नव्हती. स्त्रिया चाणाक्ष असतात, भावनाप्रधान असतात. दुसऱ्याच्या सुखदुःखात त्या सहभागी होतात. स्त्रियांचं मनच हळवं असतं. काय भांडण तंटा करून निघाली काय? नाही, तसं काही नाही. आणि भांडणार कोणाशी ना? गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विचारलं. मी वाटा उचलणार आहे का थोडा? पण बोललं, सांगितलं का दुःख हलकं होतं म्हणून विचारलं. नाही नाही, भांडण नाही, तंटा नाही. उलट त्यांच्या आदेशानंच मी निघाली आहे. कोणत्या गावचं माहेर? लांब तिकडे, साताऱ्याला. मग इकडं कोयनेला काय काढलं? बाई चांगलीच चौकस होती. मंजुश्रीला मन मोकळं करायला कोणीतरी हवं होतं. त्यात ही बाई ना नात्याची ना ओळखीची, प्रवासातली सहकारी. प्रवास संपला. मग पुन्हा गाठभेट होईल हेही निश्चित नाही. मोकळेपणानं बोललं तर बिघडणार नव्हतं. चर्चा होणार नव्हती. झाली तर कानावर येणार नव्हती. मंजुश्रीनं आपलं येण्यामागचं प्रयोजन थोडक्यात सांगितलं. ऐकून ती बाई चाटच पडली. किरडी गेली की तुझ्या नवऱ्याची, उचलली पालखट. ओ बाई, समाजसेवा कराय निघालाय? अरे पहिलं घर सांभाळ म्हणाव. अहो, सगळ्यांनीच केवळ स्वतःच्या घराचा विचार केला तर मग भगवं घालायचं, मुंजा राहायचं. लगीन कशाला केलं? रामदासासारखं सावधान व्हायचं. त्या बाईच्या तोंडी लागणं शक्य नव्हतं. तिची वटवट चालूच होती. कोणी सांगितलं होतं त्याला लगीन करायला? कर की बाबा समाजसेवा. बाई माणसाला का पाडलं फशी? समाजसेवा करतोय, समाजसेवा. बायको वाऱ्याव आणि हा आपला नामा निराळा. ती बोलत होती. तिचं बोलणं संपलं तेव्हा मंजुश्री शांतपणे म्हणाली, हे बघा, लग्न करूनही समाजसेवा करता येते. महात्मा फुल्यांनी लग्न करूनच समाजसेवा केली. सावित्रीबाईंची त्यांना मदतच झाली की. महात्मा गांधींचं घ्या. कस्तुरबा गांधी महात्मा गांधींची प्रेरणा होती. अगं, पण मी म्हणते एकटीनं असं, अहो 6 महिने हा म्हणता जातील. आणि मी अशी बाहेर पडले नाही तर जगाची माहिती मला थोडीच होणार आहे. तुमची तरी गाठ पडली असती का? मी माझ्याबद्दल सांगितलं, तुम्ही तुमच्याबद्दल नाही सांगितलं. मंजुश्रीने मुद्दाम विषय बदलला. अगं, माझं काय आहे? जीवनात सगळी रडच. काय करणार ऐकून?
असं ती बोलली आणि एखादी कथा सांगावी तशी सांगायला लागली. माहेर खेड. कळत नव्हतं तेव्हा लगीन झालं. नवरा बी तसाच. अर्धी इजार घालायचा. काय ध्यान दिसायचं म्हणून सांगू. मनगटानं शिंबूड पुसायचा. भावला बावलीचं लगीन ग. माझ्या संगच खेळायचा. फडक्याची मला तर कुठे मिली नाडी बांधा यायची. नाडी तोच बांधायचा. लगीन झालं ना आमची गट्टीच जमली. काचा, कावड्या, लंगडी, लपाछपी समद्यात तो माना भिडू. झोपायचा बी माझ्या पुढ्यात. गुदगुल्या करायचा, केस वाढायचा. पण गोचिडीसारखं चिकटून झोपायचा. काय कळतंय तवा. इजारीत मुतायचा आणि आईला माझं नाव सांगायचा. मंजुश्रीला हसू दाबून धरता आलं नाही. अगं हसतीस काय. वाताच मिळाला तसा खोडील कांदा. पण एवढ्या लहानपणी लग्न झालं तुमचं. बाप माहेरातनं खांद्यात घेऊन सासऱ्यात सोडायचा. आता बोल. काय कळतंय का तवा. नवरा का भावरा. ते शाळा नाही. काळच तसा होता. नऊवार नुगडं नेसलं तर ह्यो पोंगा यायचा पुढं. उंची कमी, पोट पुढं. हसणारच का आता तुम्ही. पतावा सणावाराला लुगडं नेसलं का दोन्ही हाताने लुगडं धरायला लागायचं. मंजुश्री ऐकण्यात गुंग झाली होती. गाडी धावत होती. नवरा मोठा हिकमतीवाला. रानावानात नागड्या पायानं पळायचा. जाळीत शिरायचा. झाडाव सरड्यासारखा चढायचा. बोरं, आवळं, कायऱ्या, करवंद, जांभळं टोपी भरून आणायचा. मला बैले आवडायच्या. रानमेवा खाल्ला ना का भाकरीला सुट्टी. दिसामागं दिस जात होतं. मला पदर आला. हसणं खिदळणं कमी झालं. आनंदी आला बी मिसरूड फुटलं ना. त्याचा हात आवचित लागला तरी साऱ्या अंगात लाया फुटायच्या. वाटायचं आनंद्यानं गोचडीसारखं चिकटाव. पर ती गप्प झाली. पापण्या ओलावल्याची जाणीव मंजुश्रीला झाली. काय झालं. आवंडा गिळून ती सांगायला लागली. त्याची हिंमतच त्याला घेऊन गेली. उंचच उंच आंब्याचं झाड होतं पारसात. कशी नजर गेली कोण जाणे. शेंड्यातला आंबा पिवळा दम्मक झालेला. आनंद्या चढला ना वर. पार शेंड्यात गेला. आंबा हाताला घे ना. पायाखाली मनगट एवढं ढांकार. आनंद्या ऐकतोय तसाच पुढं. हातात आंबा आला ग. पण आनंद्या आंब्यासकट खाली. पाणी बी मागितलं नाही. खेळ खाल्लास. फार वाईट झालो. माझं कुकू पुसलं. सोडा फुटला. मग तुम्ही दुसरं लग्न. येड लागले का ग तुला. रांडबाईशी लगीन करतं वय कोणी. नुसतं बोललं तरी दैव काशीचं वाळीत पडलं असतं. मंजुश्रीला ऐकण्या बोलण्यात रसच राहिला नाही. ती खिडकीतनं बाहेर पाहत राहिली. मनाला क्लेश देणाऱ्या विषयावर बोलून क्लेश वाढवणं उचित ठरत नाही. कोयना नदीच्या शेजारनं गाडी पळत होती. अतिशय नयनरम्य सृष्टी सौंदर्य होतं. दक्षिणेला उंचच उंच डोंगर. नदीच्या परिसरात हिरवीगार शेतं. दुथडी भरून वाहणारी नदी. नदीचं पाणी स्फटिका समान. मध्येच कुठेतरी पांढऱ्या बागळ्यांचा थावा. किती छान आहे परिसर. मंजुश्रीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. निसर्गरम्यतेला तिने उत्स्फूर्त दाद दिली होती. कोयना धरणाचं पाणी सोडलंय बहुतेक. ती पुटपुटली. मंजुश्री आपल्याच तंद्रीत. तंद्रीतच शब्द बाहेर पडले. असं वाटतंय ना इथेच उतरावं आणि नदी काठानं चालत राहावं. कोळी आहे का ग तू. कोयनानगर इथनं 5 मैले. चालून चालून पायात गोळं येतील तुझ्या. कोयनानगर जवळ आल्याचं ऐकलं आणि तिच्या पोटातच गोळा आला. गाडी थांबली की आपण उतरायचंय. पण उतरून जायचं कुठे. राहायचं कुठे. मेंदूला कुरतडणं सुरू झालं. नदी ते सृष्टी सौंदर्य पुसट झालं. डोळ्यापुढे उभं राहिलं एक प्रश्नचिन्ह. भलं मोठं प्रश्नचिन्ह. आणि कोयनानगर आलं. माणसं उतरायला लागली. मंजुश्री बसून. ए बाई उतरायचं नाही बाई. हां हो ना. मंजुश्री निघाली. खाली उतरली. चल. कुठे. अगं पलीकडं. कुसवड्याला गाडी लागती. कुसवड्याला. गाठका भरत. अगं जनावराला तोलाला लागतो. आपण तर माणसं आहे. चल माझ्या मागं. अहो पण
आता तुला काय वाऱ्यावर सोडू का मी? कुसवड्याला घर आहे माझं. तुझं बैजवार झालं का जातो. आणि जनावर नाही आहे तू. मी थोडं दावा लावती तुला. मंजुश्री बोलली नाही, चालत राहिली. जवळच कुसवड्याला गाड्या लागत होत्या. गाडी लागायला वेळ होता. माझ्याकडे पैसे आहेत. मी इथेच कुठेतरी. अगं पैशानं पोट भरण. पण तुझ्या शरीराचं काय? पैसे राखण करतीन का तुझी? तर निताठी आहेस. मी कसं दिस काढले ते माझं मला माहिती. थोड्या वेळात गाडी लागली. गाडीला खूप गर्दी होती. विशेष करून हायस्कूल कॉलेजची मुलं मुली. मुलींचा भरणा मोठा. एकच गलका. गाडीतली सीट पकडण्यासाठी रेटारेटी. कोण म्हातारं, कोण बायका, कोण मुलगी, कुणाला काही नाही. मुलं विचित्रच. कोणी ड्रायव्हर दरवाज्यातनं आत शिरलं, कोणी बारीतनंच आत गेला. थोड्याफार फरकानं उचित ठिकाणी पोहोचण्यासाठी माणसांचीही अशी धडपड असते. या दोघी अजून खालीच. मंजुश्रीची गाडी चढण्यासाठी चुळबुळ चालू होती. गडबड न करू, चढू दे सगळ्याला. सारी मुलं मुली माणसं आत गेल्यावर त्या दोघी चढल्या. आतलं चित्र वेगळंच होतं. बहुतेक सीटवर मुलं होती. आत जाणाऱ्यानं आपल्या मित्रांच्या जागा रिझर्व करून टाकल्या होत्या. दप्तरातल्या वह्या पुस्तकांनी सीट्स अडवलेल्या होत्या. ए पोरा, उठ उठ. पोरगं गुरगुरलं. उठे. तिने त्याच्या बाह्यालाच पकडलं. भाड्या, बापाची गाडी वय तुझ्या. बसू दे पाहुणीला. पोरगं उठून आतल्या आत जळत तोंडातल्या तोंडात पुटपुटत उभं राहिलं. ए मेल्या, बोललेलं कळत नाही वय तुला? अरे म्हाताऱ्या माणसाला जागा द्यावी. काय साळत शिकवलं नाही का तुला? वट. पोरगं फेविकॉल लावल्यासारखं तसंच शीटला चिपकलेलं. तुझी उचलली पालकर. असं म्हणत खरोखरच तिने त्याची पालकर उचलली आणि एखादा टेडी बिअर बाजूला टाकावा तसं त्याला फेकून दिलं. स्वतः सीटवर बसली. कुरकुर नक. बापाला सांग आवडायनं हाणलंय. दम असन तर म्हणा ये जा विचारायला. पोरगं तोंड फिरवून गुमान उभं राहिलं. डोळे बडबटीत पण तोंड बंद. कंडक्टर आला. डबल बेल दिली. अगं रोजचंच ये. जुनी या पोरांच्या बापाची गाडी. शेटा अडवत्यात पोर. पोरी उभी आहे. पण माझ्या पुढं दादागिरी नाही. आत्तापर्यंत अनेक मोबाईलवर आरडाओरड सुरू झाली. आचकट विचकट विनोद चालले होते. 4 माणसात बोलले जाऊ नयेत असे संवाद सुरू झाले होते. मधल्या दांडीला धरून अंग चोरत नजर चुकवत मुली उभ्या होत्या. गाडीला हेलकावा बसला की पोरटी मुद्दाम स्पर्श सुखाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करत होती. मंजुश्रीला हे अजब वाटलं. शहरात हे असले प्रकार आहेत, नाही असं नाही, पण तिथे प्रवाशांकडनं चोप नाही तर पोलिसांच्या दांडकाची भीती असते. तिच्या अंदाजानुसार शहरापेक्षा शहराजवळच्या गावात सडक हिरोंचं प्रमाण जास्त वाटत होतं. ना शहरी ना ग्रामीण अशा गावातल्या तरुणाईचा दिवस शहरात तर रात्र गावात असते. शहरातल्या भुलावण्याच्या डोळ्यांचा तोल जातो आणि गावात तोल सुटला तर शिक्षा करणारं कोणी नसतं. ना घरका ना घाटका. अशा अवस्थेतल्या लोकांना औषधोपचार नसतो. गाव आलं. फार सुंदर गाव. कोयनेवरून कोयना नदीला वळसा घालून गाडी पूर्व दिशेनं आली होती. सोबतीला दक्षिणेकडचा घनदाट जंगलाचा भाग. डोंगर होताच. साधारण कोयना नगरपासून कुसवडे हे गाव 5-6 किलोमीटर असावं. एसटी थांबली. तिथून तांबड्या मातीला अंगा खांद्यावर घेतल्या रस्त्यानं मंजुश्रीला गावात आणलं. गावातली घरं उतरत्या छपराची. बहुसंख्य घरं मातीच्या कौलाची. घराच्या भिंती फक्त 6-7 फूट उंचीच्या. घरात शिरायचं झालं तरी वाकून शिरायचं. प्रत्येक घर दगडी चौसाऱ्यावर. 4 फुटाचा चौथरा, त्यावर घर. घरापुढे सारवलेलं अंगण. तेल सांडलं तरी हाताने भरता येईल एवढं गुळगुळीत अंगण. अंगणाला शेणामातीचा नित्याचा सडा. प्रत्येक अंगणात तुळशी वृंदावन. अंगणभर मंडप. बांबू, त्यावर गवत नाही तर भोसे घातलेला. कुशल स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना. प्रसन्न आणि सौंदर्य. बहुसंख्य वयस्कर बायका. काठापदराचं गुडघ्यापर्यंत नऊवारी लुगडं नेसलेल्या. शरीर सडपातळ पण चेहऱ्यावर तेज.
आत्ताच वेणी फिणी बुचडा केल्यासारखे केस, पदर खांद्यावर. त्यामुळे वेणी बुचड्यातली एक दोन फुलं निश्चित डोळ्यात भरत होती. पुरुषांची अर्धी चड्डी, वर कोपरी नाही तर शर्ट, डोक्यावर केसांचं जंगल, क्वचित काळपट टोपी. पुरुषांच्याही हातात कोबी, पण हातापायावरचे स्नायू तट्ट नजरेत भरणारे. आवडे, कोण गो? एका म्हातारीनं विचारलं. माई लेक आहे. आता गो, काय पाठ लावला काय? हां, गोंधळाचा बरबाट आहे. ये, रांड मेली, दिसेल तिची भादरत बसती. आवडाईच्या मागे मंजुश्री चाललेली होती. हिथं आहे ना, याच्या त्याच्यात नात खुपसायची, बायकांना लय सवय घाणेरडी. पाय धू म्हणत साखळ्या केवड्याच्या. आवडाईनं घराचं कुलूप काढलं, आत गेली. मंजुश्री बॅग घेऊन तिच्या मागे होतीच. घर आतून आरशासारखं होतं. जमीन काचसारखी गुळगुळीत, भिंती गुळगुळीत, वर लाकडी माळा, त्यावर लाकडी फळ्या, खांब तुळया लाकडी. बाहेर ओटी, ओटीच्या आत स्वयंपाकघर, मागच्या बाजूला पडवी, पडवीच्या कोपऱ्यात न्हाणी. घरात गारवा, छान वाटत होतं. बस ग बाया, मी चहा टाकते. मी मदत करते ना. चल, बोलत बोलत करून टाकू. दोघी आत गेल्या. चुलीवर चहाचा आधण ठेवणार तोच आवाज आला. आवडे, अगं ये आवडे. आवडाय बाहेर आली. जिज्ञासेनं मंजुश्री बाहेर आली. काय ग रकमे? पळीभर खाऊचं तेल हवं होतं. रकमे, पाहुणी कोण म्हण विचारायला आली म्हण की. तेलाचं कारण कशाला सांगते ग? 5 लिटरची कॅन गणप्यानं काल कोयनेत आणली, माहिती नाही वय मला. रखमा पकडली गेली. नाही तसं मजी तुझी म्हातारी आजी. काय बायकांच्या बुद्धा, मांजरी मेल्या. माझी लेकही ही पुसायचं आहे आणखीन काही. चल जा. रखमा काहीतरी पुटपुटत निघून गेली. सूड सांगते, बूड घाणते. एकीचं धड नाही, पर हित नाक तिथं डोकं. चल घे चहा घे. आवडाय आत गेली. चहा गाळणार तशी कमळी शेट आतल्या घरात. आवडाय मावशी, हे बघ कमळे, ही माझी पोरगी आहे ना तुझ्या पारास देखणी. आणि काय ग, तू चौकशा करून काय करणार? हा घ्या ना पिछ्या. तुझं तू बघ की. बापाला सोडव, गावाला बी सोडव. उद्याची एसटी धर आणि नवरेचं घरगाठ. चल उठ. कमळी गेली तरी आवडायचं तोंड चालू. लगीन होऊन 4 सालं झाली, 4 दिस नांदली नाही. तिच्या मागच्या पोरी ऑपरेशन करून मोकळ्या, ही धोती धुनी. दोघींनी चहा घेतला. या गावातल्या बायका इथं तिथं नाक घालतील, पण मनाला निर्मळा. अगं एखादी पैलीट करी नाडली ना, तर गावातली बाई दारात उभी राहते. लय गुणाच्या बायका बघ. तोंडानं फटकळ, पण काळजात गोड पाण्याचा झरा आहे. म्हणजे अगदी तुझ्यासारखा. अगं बया, माझं तोंड फटकाळ नसतं तर निभाव लागला असता का माझा? हा नवरा मेलेला, उभ्या गावाची मेवणीच की मी. कुणाच्या घशात खाकरा अडकायचा, कुणाचा डोळा फाडकायचा, कुणाला हिव भरायचं तर कुणाला ताप चाडायचा. पण तिळा एवढा डाग नाही आपल्याला. आई, मी तुला आईच म्हणू का? अगं म्हण की बाया. आवडायच्या काळजात मोगराच फुलला. आई, उभं आयुष्य तू असंच काढलंस? अगं न सांगून काढू कोणाला? आग पेटायची ग या देहात, पण करणार काय? आईबापाची आबरू, सासरचं नाव. तुला सांगते, गावातली तरणी पोरं गारा फिरायची. म्हाताऱ्यांना बी चळ भरायचं. बोथरे तोंडानं आवडी करायची, पण कोणाची सावली नाही पडू दिली. आजवर नाही. कशी कोर्री आहे बघ, कोर्री. एखाद्या पुरुषाची बायको मेली तर त्याला दुसरं लग्न करता येतं आणि बाईला आपली रूढी आहे ग. खरं सांगू का, मन वाढाळ. बंड करायचं, पण नाही धाडाडी झाली. ते जाऊ दे आता. आता काय ग, 4 सरली 2 राहिली. आवडाईनं विषय बंद केला. घरात दोघीच होत्या. जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. मंजुश्रीची केवळ लुडबुड. एक तर घर परक, वस्तूंची जागा माहिती नाही, काय करायचं ते माहिती नाही. मनात नवे प्रश्न जन्माला येत होते. धीर करून विचारत होती.
आई अगं तुला कोणी नाही आहे तर तुझा संसार चालतो कसा? बया 10 खंडीची सासऱ्याची शेती होती. 4 हत्तीसारखं बैल. सारं कसं बैजवार होतं. आता पेजलं काही कमी नव्हतं. नवरा गेला, उघडी पडले. सासरा म्हणला आवडे वर्षाला साडी चोळी आणि पोटाला भात पेज कमी पडणार नाही. पोरगा गेला पर घर तुझे. काय बोलणार ना, पोरकटच की मी. सासरा गेला. साल 2 साला सासूने बी राम म्हणलं. चाव्या गेल्या दिराच्या हातात. त्याला वाटलं मी वाटा मागेन. गावातली 4 माणसं गोळा केली आणि म्हणला कसा, वहिनी तू मोठी, तुझा मान मोठा, घर तू चालव. आता मी पडली बाई माणूस, हा कसं म्हणणार? मन मोठं केलं आणि पंचामोरं बोलले, ना खाणारी पोटं ना गाणारी तोंड, माझा जीव एकटा. मला काय लागते? तुम्ही खान ते मी खाईन. तुम्ही सांभाळा, मी तुमच्या मागं राहीन. चुकलं का माझं? कशाला पाहिल ग मोठेपणा? कपाळीचं कुकू गेलं, कसला आलाय मानपान? चालवतोय ना, चालव बाबा. आणि दीर मानल्यावर पोरासारखंच की. आपलंच नशीब फुटकं. पोटपाणी पिकणार नव्हतं, मग कशाला हवंय? दिलं सगळं दीराच्या ताब्यात. दीर भावासारखा निघाला. जत्रेला साडी चोळी, पंक्तीला जेवण, अगदी आपलं म्हणणं सारं. पर पुढं बाईच बाईला नडती बघ. जावलं पोरं झाली, खत्यारा मी उचलला. म्हणलं जावची पोरं ते आपली पोरं. मागं पुढं पाहिलं नाही. आंघोळा धुणं पानं हागलं मुतलं मी केलं सगळं. पोरं चालती फिरती झाली आणि फिरलं की डोकं. साऱ्यात उनं दुनं घालून पाडून बोलणं, नासकं कुचकं वागणं, किटले दाताखाली ओठ किती धरणार ग? मदिराजवळ गारानं म्हणलं किशा भाऊजी आजवर रेटता येईन तेवढं रेटलं. झाकली मूठ सोन्याची, पण आता नाही जमणार. मला 2 खण कोडून दे. हातपाय चालत्यात तवर आळणी तिखट खाईल. माझ्या मागं तुमचंच आहे. अगं मला वाटलं भाऊजी म्हणल वहिनी कशासाठी, चिंगीला मी सांगतो बोलतो. बाई कसलं काय? चिंगीचा बैल तो किशा. आंबरला नाही, हातपाय हलवलं नाही. कांटाव करून ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी दिलं की 2 खण कुडून. हेच 2 खण बघ. त्यो मोकळा मी मोकळी. पार 2 शेतं मी वाजवली, नाकारली, कोळवली. मला वाटलं आड येईल, पण देवानं बुद्धी दिली. खाती ना, खाऊ द्या. सारं बैजवर चाललं होतं. घेणं नाही देणं नाही, तुझा तू माझा मी. पर गेल्या 2 साला मागं त्या चिंगीच्या पोटात पोटशोल उठला. चिंगी आणि किशिया या वक्ताला घरात आली. मी आपली चूल पेटवत होती तर ही दोघं इथं. मी म्हणलं का हो भाऊजी? किशा गप. त्याची दात खिळ बसली. व चिंगीची फटफटी सुरू. म्हणली या कागदावर अंगठा द्या. कसला ग कागद? शेतीवाडी तुमच्या आणि यांच्या नावावर आहे. बरं मग तुम्हाला नाही पोरबाळ. ती असं म्हणल्यावर मी झाली की सावध. म्हणली आता हे सगळं तुमच्या नावावर ठेवून करायचं काय? मी विचारलं तिला, म्हणलं भाऊजीच्या नावावर करू म्हणती का? ती म्हणली आव मग उद्या काय झालं गेलं तर? मग बाया माझं डोसकं फिरलं. मी काय गप बसती का? मी म्हणलं भावाने झालं गेलं अशी भाषा तिन्ही सांजाला काढायला आली का? लय हावरूस सुटलाय का तुला? मोठी असून सुनासारखं वागवलंस, करतीया खातीया, मग माझ्या मरणावर का टपली का तू? चांगली घाण काढणार होते, पण किशा भाऊजीची दाटखीळ सुटली. म्हणला वहिनी 2 शेतं करतेस त्याला विरोध आहे का माझा? आत्ता खाती तशी खा, पर खातं तेवढं माझ्या नावावर. म्हणलं तुमच्या नाव का करायचं? तुमच्या नाव का करायचं भाऊजी? काय दिलं काय या घराने मला? नवरा गेला मी हिथंच राहिले. सासर माहेरचं नाव राखलं. हाऊस नाही मौज नाही. पैशा अडक्याला कधी तुमचा उंबरा चढले नाही. तसं बघितलं तर अर्धा हिस्सा माझ्या खात्यात येऊ दे. एकच बेटावळा. मेले गेले तर समजा तुमचंच होणार आहे, पण तुम्हाला लय घाई झाली. तर किशेची बायको म्हणली तू अंगठा देणार आहे का नाही तेवढं बोल. मी म्हणलं बळजबरी कशा पाय? चाललंय तसं चालू द्या. पुढं नावावर करा, इका नाही तर घाण ठेवा. धीर बिथरला. शिरला आडग्यात. उलटं पालटं लागला बोलाय. मग मी तर काय मी वाळू चव्हाणाची पोरगी म्हणलं देत नाही जा. चिंगीनं चिरचिर केली. किशा उठून गेला. परत हान बिगार नाही, गाव चावडी नाही, मला आडकाठी नाही. मी आपली भोळी म्हटलं निवल. धीर जावची जिरली. पण कसलं काय?
अगं बघ तिथं काय, कागदपत्रावरचं माझं नावच गायब. काढली तलाठ्याची आई बहीण. त्यांनी कानावर हात ठेवलं, मामलेदाराकडे गेले, म्हणले साहेब हे असं कसं. त्यांनी माहिती द्यायची म्हणून 8 दिवस काढले. 8 दिवसांनी गेले तर मला अवतारणच भरलं की. अगं अंगठा उठवल्याचा कागदच माझ्या मोहर केला. आता बाया म्हणलं मी दिलाच नाही तर कागदावा अंगठा कसा माझा. धीर केला, साहेबाला विचारलं, म्हणलं मी अंगठा दिलाच नाही, मग हा अंगठा आला कुठून. तो म्हणला खरं बोलताय का. मी म्हणलं देवा शपथ सांगते मी काय अंगठा दिलेला नाही. तर म्हणला हे सिद्ध करायला तुम्हाला कोर्टात जायला लागन. आता आली का नाही पंचायत. फसवलं त्या मोंडाशानं. मी कोर्टात जायचं, आजवर खाल्लं, गाटा गिळलं आणि मीच कोर्टात जायचं. वाटायचं 4 हाडकं आज ना उद्या जाळणार, कशाला आगीशी खेळायचं. आपण पडलो बाय माणूस, हाताशी नाही आधार. म्हणलं जाऊ दे घाल किरडीव. पण दुसरं मन म्हणायचं उद्या घर खाली कर म्हणले, चालती व म्हणले, काय करणार. चटावला का पिसाळल्याशिवाय राहतोय का. मग गेले कोर्टात. साताऱ्याचा वकील दिलाय, केस पाटण्यात असती. यावेळी अंगठा तपासायचं काहीतरी होतं म्हणून साताऱ्याला गेलते. बोलण्यात किती वेळ गेला कळलं नाही. दोघी जेवल्या, आडव्या झाल्या, आवडाय घोरायला लागली. मंजुश्रीला झोप येत नव्हती. दिवसभरातल्या घटना डोळ्यांपुढे उभ्या होत्या. श्रीधर काय करत असेल. अरे हो, त्यांना फोन करायला हवा होता, पण तिने मोह टाळला. त्यांनी नको होतं का फोन करायला. एकटी गेली आहे, मग कुठल्या गावाला गेली आहे, काहीच विचारलं नाही, चौकशीच नाही. निष्ठुर. मग आपण तरी का फोन करायचा. दुसरं मन पुटपुटलं असेल कामात, त्यांनी नाही केला, आपण करायला काय हरकत आहे. तो बोलतो तसा वागत नाही, ही विकृती आहे का मानसिक आजार आहे. ती उठणार होती पण नाही उठली. आवडायला झोप लागली होती, तिची झोपमोड होईल म्हणून. आणि बाहेर जाऊन फोन करणं बरं नव्हतं. माणसं नवीन, गाव नवीन. तिने मोह टाळला. खरं तर इथे आल्या आल्या फोन करायला हवा होता, पण वेळच मिळाला नाही. आवडायची कहाणी चालू झाली त्यामुळे राहून गेलं. आवडाय पण कमालीची बाई. पण योग चांगला, देवासारखी भेटली, घरी घेऊन आली. बायका मुली सौजन्यशील असतातच, नाहीतर आपण आज काय केलं असतं, कसला प्रसंग आला असता आपल्यावर. आवडा एक वेगळंच व्यक्तिमत्व. बालपणी विवाह झाला, माणसं ओळखण्यापूर्वी दुसऱ्या घरी आली. एवढीशी पोर, स्वतःलाही ओळखण्यापूर्वी विवाह. काय म्हणावं या चालीरीतींना. चड्डी घालण्याची सवय न झाल्या मुलाशी लग्न. सगळं कसं बाहुला बाहुलीच्या खेळासारखं. खेळ झाला मोठ्यांचा, शिक्षा मात्र बालिकेला. फार मोठी शिक्षा. आयुष्यभर विधवा तरीही तक्रार नाही, पण नियतीला तेही मान्य नाही. हक्काचं माणूस गेलं, आता हक्काच्या छपरावर आणि भातपेजेवर दिरानं डल्ला मारला. या वयात कोर्ट कचेऱ्या. तरीही बाई हिंमतवाली, लढतीये कोर्टात, एकटी राहतीये, धाकही तेवढाच आहे. एसटीत बकुटीला धरून पोराला उचलला. उभं आयुष्य पुरुषातल्या कोल्ह्या कुत्र्यात काढलं. खरंच आवडायचं डेअरिंग आहे. मंजुश्रीनं कूस बदलली. उजव्या पायावर डाव्या पायाची काटकोनात घडी ठेवली. डोळे मिटून घेतले, पण झोप काही येत नव्हती. स्त्रियांच्याच नशिबी हे का? नवीन प्रश्न. एसटीत तरुण पोरांची मक्तेदारी, त्यांचीच गावातही मक्तेदारी. जात धर्माची बंधनं फक्त बाईला. आवडाय लग्न झाल्यावर गेली असती तर आनंदानं दुसरं लग्न केलं नसतं का? समाजाने त्याला मान्यता दिली असती. मग स्त्रियांसाठीच वेगळा नियम का? झोप येत नव्हती, प्रश्न रुतत होते. वाटत होतं उठावं, बाहेर फिरून यावं, पण नवीन संकट. बाईला रात्री अपरात्री फिरता येतं का? पहाटे पहाटे कुठेतरी तिचा डोळा लागला. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.